ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्या बाजूवाल्याला सांगा, माझ्यामध्ये प्रभूनं त्याच्या कामाचा आरंभ केलेला आहे. माझ्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक विश्वास ठेवतात की तुमच्यामध्ये प्रभूनं त्याचं कार्य चालू केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू निश्चित अर्थाने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्याचं कार्य कंटिन्युअसली सुरू ठेवतो. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त येणार नाही तोपर्यंत ते कार्य सुरू राहील. हालेलुया. आणि त्याच्या कार्याचा आरंभ ज्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपलं जीवन समर्पित केलं, आपल्या अंतःकरणामध्ये हे कबूल केलं की मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, तो माझ्या पापांसाठी या जगामध्ये आला, क्रूस खांबावरती मारला गेला, तिसऱ्या दिवशी मरणातून जिवंत झाला, त्या दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईपर्यंत किंवा तुम्ही या जगातून जाईपर्यंत ते कार्य कंटिन्युअसली तुमच्या जीवनामध्ये चालू आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या कार्याची प्रचिती तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये येत राहील. केवळ तुम्हाला त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते काम कशा प्रकारे चालू आहे त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्यानुसार देवाला संमती दिली पाहिजे, देवाला प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्याच वेळेस त्या कार्याची पूर्णता होईल किंवा त्या कार्याचे परिणाम तुम्हाला जाणवतील. हालेलुया. कार्य तर तू परमेश्वर करत आहे, पण त्याचा परिणाम त्यावेळेस जाणवतात ज्यावेळेस तुम्ही त्याला प्रतिसाद देता, तुम्ही त्याच्या आवाजाला हो म्हणता, तुम्ही त्याला बोलवता, तुम्ही त्याला कार्याला फोर्स करण्यासाठी किंवा ते कार्य करण्यासाठी तुम्ही त्याला मदत करता आणि ते कार्य चालू ठेवण्यासाठी कंटिन्युअसपणे तुम्ही त्याला होकार देता, त्यावेळेस त्या कार्याचे परिणाम जाणवतात. हालेलुया. आणि म्हणून आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे की प्रभूला तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे किंवा तुमची गरज आहे त्याला त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी. जर तुमची मदत नसेल किंवा तुम्ही त्याला प्रतिसाद दिला नाही तर त्याचं कार्य हे अर्धवट राहील किंवा त्याचं कार्य करत राहील, तो प्रयत्न करत राहील, मदत करत राहील किंवा तो फोर्स करत राहील, पण समजा जर तुम्ही प्रतिसाद दिला नाही तर ते कार्य पूर्णत्वास कधीच जाणार. हालेलुया. हालेलुया. किंवा त्याला लेट होईल किंवा त्याला उशीर होईल किंवा त्याला असं वाटेल की हे कार्य मी तर चालू तर ठेवत आहे पण हा व्यक्ती प्रतिसाद न दिल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये जे मी करू इच्छित आहे ते होऊ शकत नाही किंवा त्याला उशीर होत आहे किंवा त्यामध्ये काहीतरी कमतरता राहत आहे किंवा ज्या प्रमाणामध्ये ते मिळायला हवं त्या प्रमाणामध्ये त्याला मिळत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये असे खूप लोक आहेत की त्यांना परमेश्वराने निवडलं, त्याच्या कार्यासाठी तयार केलं, त्याच्या कार्यासाठी त्यांचा उपयोग करण्यात आला आणि वेगवेगळ्या स्वरूपात सामर्थ्य कार्य त्यांच्या जीवनामध्ये देवा त्यांच्याकडून झालेली आपल्याला पाहायला सुद्धा मिळतात. बरीच लोक बायबलमध्ये आहेत आणि त्यांच्या कार्याविषयी आपण बायबलमध्ये पाहतो सुद्धा. जसं मी मागील आठवड्यामध्ये यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय तुम्हाला वाचून दाखवलं होता. यशायाचं पुस्तक 6वा अध्याय माझ्याबरोबर काढा. यशाया 6 अध्याय आणि ते वचन तुम्ही ते पाठ करावं अशी प्रभूची इच्छा आहे, कारण ते तुमच्या लक्षात राहायला हवं. यशाया 6 अध्याय आणि 8वं वचन आहे. आणि ते वचन असं सांगतं 6:8, तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठव. हालेलुया. ज्यावेळेस मी इब्री बायबलमध्ये या वचनांचा शोध केला, ज्यावेळेस या गोष्टीसाठी मी शोध केला त्यावेळेस मला एक गोष्ट निदर्शनास आली. ज्यावेळेस प्रभू असं म्हणतो की मी कोणाला पाठवू, त्यावेळेस तो शब्द इब्री भाषेमध्ये असं लिहिलेला आहे की मी कोणाला पाठवू किंवा माझ्यासाठी कोण जाईल. त्या ठिकाणी इब्री भाषेमध्ये असं लिहिलंय की देवासोबत कोण चालेल, देवासोबत कोण चालेल किंवा कॅरी आउट म्हणजे त्याला असं म्हणलं कंटिन्युअसली चालेल, म्हणजे अगदी सतत चालेल. देवासोबत कोण चालेल. मराठीमध्ये त्याचं भाषांतर असं आलेलं आहे की माझ्यासाठी कोण जाईल, पण त्याच्यासोबत इब्री भाषेमध्ये ऍक्च्युअल असा अर्थ होतो त्याचा की देवासोबत कोण चालेल. हालेलुया. बाजूवाल्याला देवासोबत कोण चालेल प्रश्न विचारा त्याला. हालेलुया. देव तुम्हाला हा प्रश्न विचारत आहे, जर त्याचं कार्य पूर्ण करायचं असेल तर माझ्यासोबत कोण चालेल.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्या सोबत चालल्याशिवाय, त्याच्या सोबत आपण सोबत घेऊन त्याला चालल्याशिवाय तो जे काम करू इच्छितो ते काम तुमच्या आणि माझ्यामध्ये पूर्ण होणार नाही. तुम्हाला त्याच्यासोबत चालावं लागेल. तो तुम्हाला पाठवत नाहीये तर तो तुम्हाला घेऊन जातो. हालेलुया. तो तुम्हाला पाठवत नाहीये तर तो तुम्हाला काय करतो? घेऊन जात आहे. तो म्हणत नाही की माझ्यासाठी कोण जाईल, तर तो म्हणत आहे की माझ्यासोबत कोण येईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण असं समजतो की देव केवळ मला पाठवणार आहे आणि मग मी एकटा नसणार आहे त्या ठिकाणी. तर प्रभू येशू ख्रिस्त पाठवत असताना शिष्यांना असं म्हणाला की तुम्ही यास्तव संपूर्ण राष्ट्रातील लोकांना जाऊन शिष्य बनवा, मी युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्याबरोबर. हालेलुया. तोच परमेश्वर जो यशायाला या ठिकाणी बोलला, तोच परमेश्वर शिष्याला सुद्धा सांगतो की युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. त्याचं अभिवचन बदललेलं नाही. जे यशासाठी होतं ते शिष्यांसाठी सुद्धा होतं आणि तेच तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. हालेलुया. त्याच्या अभिवचनात फरक पडलेला नाही. त्याच्या अभिवचनात कोणत्याही प्रकारे त्यानं बदललं नाही. ते अभिवचन जशाच तसं तुमच्या आणि माझ्यासाठी सतत तेच आहे जे शिष्यांसाठी दिलं गेलं, जे यशासाठी दिलं गेलं आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा आहे. हालेलुया. पण त्याच्यासोबत चालण्यासाठी तयार असणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. हालेलुया. तयार असणारे लोक खूप कमी आहेत. त्याच्यासोबत कंटिन्युअसली चालणारे, सतत चालणारे खूप कमी लोक आहेत. थोड्या वेळासाठी साथ देणारे भरपूर लोक भेटतील किंवा काही काळानुसार चालणारे खूप लोक भेटतील. संकटामध्ये त्याचा हात पकडून चालणारे खूप लोक भेटतील आणि अडचणींच्या वेळेस, ज्यावेळेस आधारामध्ये असतो, ज्यावेळेस खरंच देवाची गरज असते त्यावेळेस देवाचा हात घेऊन चालणारे खूप लोक आहेत. ज्यावेळेस परिस्थिती विपरीत असते त्यावेळेस देवाचा हात सोबत घेऊन चालणारे आणि त्याला विनंती करणारे की प्रभू तू माझ्यासोबत चल किंवा प्रभू मला तुझ्यासोबत चालायचंय असं म्हणणारे खूप आहे. पण खरोखर कोरोना संपला, खरोखर ज्यावेळेस संकट संपली, खरोखर ज्यावेळेस अडचणी संपल्या, खरोखर आनंदाचे दिवस येऊ लागले, खरोखर आर्थिक अडचणी संपल्या, बिझनेस खऱ्या अर्थानं चालू लागला, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं काम चालू झालं, खऱ्या अर्थानं नोकरी व्यवस्थित चालू झाली, शिक्षण व्यवस्थित चालू आहे, त्यावेळेस चालणारे मात्र खूप कमी लोक आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि कंटिन्युअस पण जसा हबक्कूक म्हणाला की मेंढवाड्यात बकरी असो अथवा नसो, खुराड्यामध्ये काय असो अथवा नसो, माझी टोपली भरलेली असो अथवा नसो, माझ्याजवळ काय असो अथवा नसो, भले मी कफलक असो, द्राक्षीच्या वेळाने फळ देव अथवा न देव, पण मी मात्र तुझ्यासोबत आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला अशा चालणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. देवाचा हात घेऊन चालणाऱ्या लोकांची गरज आहे. देवाचा हात सोबत घेऊन त्यासोबत संकटामध्ये, अडचणीमध्ये, समस्यामध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये, संपत्ती असताना, संपत्ती नसताना, प्रार्थना ऐकली जात असताना, प्रार्थना ऐकली जात नसताना सुद्धा, प्रार्थना ऐकलेली असताना सुद्धा, किंवा ज्या वेळेस मला देवाने आवाज दिला, मी देवाला आवाज दिला आणि देवाने मला परत आवाज दिला नाही, त्यावेळेस सुद्धा तो शांत असताना तो आणि तो तुम्हाला मला अगदी त्याचा आवाज घेऊन चालत असताना सुद्धा, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की देव माझ्यासोबत नाही, त्यावेळेस सुद्धा देवासोबत चालणाऱ्यांची लोकांची आवश्यकता आहे. हालेलुया. बरीच लोक आज देवासोबत चालण्यासाठी तयार नाहीत. कारण का? त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये गुरफटून जायचं आहे. स्वतःचं जीवन त्यांना आपल्या जीवनामध्ये गुरफटून जाऊन त्यांना त्यांचं स्वतःच्या गोष्टीसाठीच प्रयत्न करायचे. पण तुम्हाला मला सांगू द्या की ज्या ज्या गोष्टी तुम्ही या जगामध्ये करता त्या सगळ्या गोष्टीची देव निगडीत आहे. बायबलमध्ये आपल्याला बऱ्याचच गोष्टी या संदर्भात पाहायला मिळतात. माझ्यासोबत काढा, मी तुम्हाला त्या गोष्टी शिकवणार आहे, सांगणार आहे की देवासोबत चालणं म्हणजे काय, किंवा देव तुमच्यासोबत कशा प्रकारच्या योजना बनवतो आणि कशा प्रकारे तो तुम्हाला त्याच्या योजनेमध्ये घेऊन येतो. पहिले शमूएलचं पुस्तक याचा 7वा अध्याय, पहिले शमूएल याचा 7वा अध्याय, पहिले शमूएल याचा 8वा अध्याय आहे, 1 ते 7 वचन आहे. आणि पार्श्वभूमी तुम्हाला मी सांगतो, त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया. शमूएल वृद्ध झाल्यावर आपल्या पुत्रास इस्रायलचा न्यायइन्साफ करण्यासाठी त्याने नेमले. त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव योएल असे होते आणि दुसऱ्याचे नाव अबिया असे होते. बेरशेबा येथे ते न्यायइन्साफ करीत असत, पण त्याचे पुत्र त्याच्या मार्गाने चालले नाही.
त्यास पैशाचा लोभ लागून ते लाच खात व न्याय विपरीत करीत. नंतर इस्रायलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएला कळाले. ते त्यास म्हणाले, पहा, तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही. तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्यायइन्साफ कराव्यास आम्हावर एक राजा नेमा. आमचा न्यायइन्साफ कराव्यास आम्हास एक राजा द्यावा, असे ते म्हणाले. त्यामुळे शमूएलास वाईट वाटले. मग शमूएलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक, कारण ते तुझा धिक्कार करीत नाही, तर मी राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करीत आहे. हालेलुया. आता या ठिकाणी पार्श्वभूमी अशी आहे की शमूएल जवळपास 40 वर्षापासून इस्रायल लोकांचा शास्ता आहे आणि तो शास्ता म्हणून इस्रायल लोकांच्या वरती काम करत असताना तो आता वृद्ध झालेला आहे. एली याजकानंतर शेवटचा शास्ता म्हणजे शमूएल संदेष्टा. तो संदेष्टाही होता आणि शास्ता सुद्धा होता, दोन्ही गोष्टी होत्या. आणि शमूएल एक विशेष व्यक्ती आहे बायबलमध्ये की ज्याने 2 राजांचा अभिषेक केलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून बायबलमध्ये विशेष असं साधारण त्याला महत्व आहे. पण शमूएल आता म्हातारा झाला आणि त्याच्या मुलांना त्यांनी न्यायइन्साफ करण्यासाठी इस्रायलावरती नेमलं. पण त्याचे मुलं मात्र शमूएलाच्या मार्गानुसार चालत नाहीत आणि म्हणून इस्रायल लोक त्याच्याकडे जमा होतात आणि इस्रायल लोक त्याच्याकडे राजा मागतात. आणि राजा मागत असताना देव त्याला सांगतो की ठीक आहे, राजा मागितला इस्रायल लोकांनी, ते आता तुला धिक्कारत नाही तर ते केवळ माझा धिक्कार करतात, कारण आजवर मी त्यांचा राजा होतो आणि आता इथून पुढे ते मनुष्य म्हणून त्यांचा मनुष्याला एका राजा करण्यासाठी ते मागणी करतात. आता देव या ठिकाणी जे काम करताय ते कामाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगत आहे की देव कशा योजना बनवतो, देव कशा पूर्ण करतो, देव कशा प्रकारे कार्य चालू करतो आणि ते कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी त्याला कशा प्रकारे माणसाच्या सोबतीची आवश्यकता असते, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. आता इस्रायल लोकांनी राजा मागितला, शमूएलाने देवाकडे प्रार्थना केली आणि शमूएलाने प्रार्थना केल्यानंतर इस्रायल लोकांची जी प्रार्थना आणि शमूएलाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. आणि 9व्या अध्यायामध्ये आपल्याला कशा प्रकारे परमेश्वर त्या ठिकाणी काम करतायत त्या गोष्टीविषयी पाहायला मिळतं. 9वा अध्याय 1लं वचन बायबल त्या ठिकाणी सांगतं. 1ल्या वचनापासून, एक बन्यामीनी मनुष्य होता, त्याचे नाव कीश बिन अबियल बिन सरोर बिन बखोर बिन अबिया असे होते. हा एका बन्यामीनी मनुष्याचा पुत्र असून मोठा पराक्रमी पुरुष होता. त्याचा शौल नामक एक मुलगा होता. तो तरुण व देखणा होता. इस्रायल लोकात त्याच्या इतका देखणा कोणी नव्हता. तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्याकडे त्याच्या केवळ खांद्याला लागत. एकदा शौलाचा बाप कीश त्याची गाढवे चुकली तेव्हा कीश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवाचा शोध कर. आता या ठिकाणी किशाचा मुलगा जो शौल आहे, तो शौल त्याची हिस्ट्री जी आहे, त्याचा इतिहास जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बन्यामीनी वंशातला तो आहे. या एका ठिकाणी शमूएल देवाकडे प्रार्थना करतायत, दुसऱ्या ठिकाणी इस्रायल लोक शमूएलाकडे राजा मागतायत आणि देव परमेश्वर मात्र दुसरीकडे शौलाची वाढ घडवत आहे, शौलाला तयार करतायत, शौलाला राजा बनण्यासाठी त्याच्या मनाची आणि त्याच्या शरीराची तयारी करत आहे. 40 वर्ष इस्रायलाचा राजा म्हणून राज्य करण्यासाठी, इस्रायल लोकांना परिष्ट्यावरती विजय देण्यासाठी, त्याच्यानंतर योनाथानाला दावीदाला मदत करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी परमेश्वर शौलाची त्या ठिकाणी तयारी करत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही 9वा अध्याय पूर्ण वाचला, 8वा आणि 9वा अध्याय घरी जाऊन पूर्णपणे वाचा, तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर कशा प्रकारे शौलाची आणि त्याच्या जीवनाची तयारी करत होता आणि कशा प्रकारे देवाने त्याला शमूएलाची भेट करून दिली आणि कशा प्रकारे तो राजा होण्यासाठी परमेश्वराने योजना आखली. ती योजना कशा प्रकारे तयार झाली आणि कशा प्रकारे देवाने ती प्रत्यक्ष स्वरूपामध्ये प्रगट केली. हालेलुया. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय ठाऊक आहे की देव आपल्या योजना आपल्या प्रत्येकासाठी, तुमच्या प्रत्येकासाठी तयार करतो, त्या पूर्णत्वास नेतो. त्या पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या सोबतीची, तुमच्या सगळ्यांच्या मदतीची आणि तुम्ही त्याला सहकार्य करावं याची त्याला आवश्यकता आहे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही त्याच्या योजनेचा भाग बनत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्या योजनेमध्ये येत नाही, तोपर्यंत तुमचं आणि माझं जीवन एखाद्या प्राण्यासारखंच असतं. जशा प्रकारे एखादा प्राणी या जगामध्ये येतो आणि तो या जगात खातो पितो, लहानाचा मोठा होतो, त्याच्यानंतर मग त्याला पण मुलं होतात आणि तो पण त्याची पण मुलं मोठी होतात, त्यांना पण मुलं होतात आणि मग ते पण खातात पितात आणि हा पण मरतो, हे पण मरतात आणि सगळं काय संपून जातं. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. पण काही लोक असतात की जे देव त्याच्या योजना बनवत असतो त्यांच्या जीवनामध्ये, ते देवाच्या योजनेला साथ देतात, ते देवाच्या योजनेला प्रतिसाद देतात, ते देवाचा आवाज ऐकतात. देव त्यांच्यासाठी काम करतो, देव त्यांच्यासाठी तयारी करतो, देव त्यांच्यासाठी सर्व काही परिस्थिती बदलतो, देव त्यांच्यासाठी सर्व गोष्टी पुरवतो, त्यांच्या गरजा पुरवतो, लागणारी साधनं पुरवतो, त्यांचं जीवन उभं राहतं. अनेकांसाठी देव त्यांना त्या उपयोगात आणतो आणि येणाऱ्या दिवसामध्ये देव त्यांचा महान रीतीने उपयोग करून येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतं मी तुम्हाला काय सांगतोय? शमूएलाचा देवाने जसा उपयोग केला, त्या ठिकाणी तशा प्रकारे शौलाला परमेश्वर तयार करत आहे, शौलाला परमेश्वर बनवत आहे. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं की कीश त्याच्या वंशावळीमध्ये खूप पराक्रमी मनुष्य होता. त्याच्यानंतर शौल खूप पराक्रमी मनुष्य होता, तो देवाचा अभिषिक्त बनण्यासाठी खूप देखणा मनुष्य होता. सर्व इस्रायल लोक त्याच्या केवळ खांद्याला लावत होते आणि असा हा इस्रायलचा राजा होण्यासाठी देवानं त्याची तयारी केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा अभिषेक त्याच्यावरती होता, देवाचं सामर्थ्य त्याच्यावरती होतं. फलिस्टी लोकांच्यावरती विजय मिळवण्यासाठी देवाच्या हातात असणारं मजबूत पात्र असा तो होता. 40 वर्ष इस्रायल लोकांचा राजा होण्यासाठी देवानं निवड केलेला व्यक्तित्व होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कित्येक तरी लोकांना प्रतिसाद देण्यासाठी, कित्येक तरी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी शौलाची परमेश्वराने निवड केलेली होती. भलेही शेवटच्या काळामध्ये, काही काळामध्ये शेवटच्या भागात तो देवापासून फिरला गेला, देवाचं वचन त्याने ऐकलं नाही, दुष्ट आत्मा येऊन त्याचा ताबा त्यांनी घेतला. पण त्याचा सुरुवात मात्र खूप अतिशय उत्तम होती, सुरुवात मात्र देवासोबत अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात होती. आणि म्हणूनच काय होतं की देवाच्या योजनेला प्रतिसाद दिलेला असा तो व्यक्ती होता. लक्षात घ्या, तुमच्या आणि माझ्या प्रतिसादाची देवाला आवश्यकता आहे. बाजूवाल्याला सांगा, तुमच्या आणि माझ्या प्रतिसादाची देवाला आवश्यकता आहे. या ठिकाणी शौल ज्यावेळेस शमूएल संदेशाकडे चालला होता, शमूएल संदेशाकडे तो निघाला, गाढव शोधायला त्याच्या चाकराबरोबर तो आला होता. आणि शमूएल संदेशाकडे जात असताना तो म्हणाला की संदेशाकडे जायचं तर काहीतरी घेऊन जायचं, कारण त्या काळातली पद्धत होती की संदेशाकडे जायचं त्यावेळेस रिकामं जात नव्हतं. आणि मग त्याचा नोकर असं म्हणाला की माझ्याकडे थोडंसं चांदी शिल्लक आहे आणि आपण ती त्याला देऊ. आणि मग त्याच्यानंतर ते दोघं जण जाण्याची तयारी करतात. आणि जाण्याची तयारी करत असताना ज्यावेळेस ते त्या नगरात पोहोचतात, शमूएल ज्या ठिकाणी राहतोय त्या नगरामध्ये, त्यावेळेस त्या नगरात पोहोचल्यानंतर काही स्त्रियांना ते विचारतात त्याचा पत्ता. आणि ते पत्ता विचारत आहेत तितक्यातच परमेश्वर शमूएलाशी बोललेला असतो. कारण आदल्याच दिवशी परमेश्वराने शमूएलाशी प्रार्थना परमेश्वराने सांगितलेलं असतं की उद्या याच वेळेस एक मनुष्याला मी तुझ्याकडे पाठवेन आणि त्याच मनुष्याला काय करायचंय, इस्रायलचा तुला राजा बनवायचा. हालेलुया. आणि शमूएल आणि शौल हे एकमेकाला लांबूनच पाहतात. म्हणजे शौल हा शमूएलला लांबून पाहतो आणि त्याला तो प्रश्न विचारणारच आहे, इतक्यामध्ये देवाचा आत्मा शमूएलला सांगतो, हाच तो मनुष्य आहे की ज्याला तुला अभिषेक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात येते देव कशा प्रकारे योजना बनवतोय, देव कशा प्रकारे कार्य करतो. इकडे शौल लहानाचा मोठा होत आहे, तिकडे शमूएलाची मुलं शमूएलासोबत प्रामाणिक राहत नाहीत, इस्रायल लोकांसोबत प्रामाणिक राहत नाहीत. इकडे इस्रायल लोक राजा मागतायत, तिकडे शौल लहानाचा मोठा होत आहे आणि शौलाची गाढवं हरवतायत, गाढवं हरवतो तो शोधायला जातो. त्याच प्रकारे शमूएल प्रार्थना करतो, त्यावेळेस प्रार्थना करत असताना देव त्याच्याशी बोलतो, देव त्याच्या मनामध्ये काम करतो. आणि शमूएलाची ज्यावेळेस भेट होते शौलासोबत, त्यावेळेस देव त्याला सांगतो, हाच इस्रायलचा राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाढवाचा विषयी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच शमूएल त्याला म्हणाला की तुझ्या बापाची गाढवं जे हरवले त्याचा शोध तू करत आलेला आहेस, सर्व इस्रायलची संपत्ती तुझीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या आवाजाला प्रतिसाद आपण देतो, त्यावेळेस देव तुमच्यासाठी योजना बनवतो. कुठेतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते, कुठेतरी तुमच्यासाठी देव कुणाशी तरी बोलतो आणि त्याला सांगतो की याला जाऊन मदत कर. हालेलुया. पण देवाच्या आवाजाला प्रतिसाद देणारे असे खूप कमी लोक आहेत. त्यांना देवाच्या योजना समजतच नाही. देव त्यांच्या बाबतीत काय काम करतोय किंवा कोणत्या प्रकारे काम करू इच्छितो त्या गोष्टी त्याला कळतच नाहीत. आणि म्हणून ते देवाच्या आवाजाला प्रतिसाद न दिल्यामुळं
त्यांना त्यांच्या योजना, त्यांच्याजवळ काहीतरी प्लॅनिंग असतं आणि काय काय जशा प्रकारे एखाद्या स्टुडंट जवळ, एखाद्या शाळा शिकणाऱ्या किंवा कॉलेज शिकणाऱ्या एखाद्या मुलाजवळ जशा प्रकारचं प्लॅनिंग असतं, अम्बिशन्स असतात, तशा प्रकारे प्रत्येकाजवळ काहीतरी अम्बिशन्स असतात. काही अम्बिशन्स की मला अमुक अमुक ठिकाणी जागा घ्यायची, अमुक अमुक ठिकाणी घर बांधायचं आहे आणि माझ्या घरामध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत, अमुक ह्या वेळेपर्यंत माझ्याकडे इतकी संपत्ती असली पाहिजे आणि अमुक वयाच्या 60व्या वर्षापर्यंत माझ्याकडे इतकी LIC पॉलिसी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर 60व्या वर्षापासून मला मरेपर्यंत इतकी इतकी अमाऊंट प्रत्येक महिन्याला आली पाहिजे. अशा प्रकारचे काही प्लॅन्स आपल्या समोर असतात. त्याच्यानंतर इतकं बँक बॅलन्स असावा याच्याविषयी आपल्या जीवनामध्ये प्लॅन्स असतात आणि त्याच्यानंतर घराविषयी आपले प्लॅन्स असतात आणि मुलाच्या शिक्षणाविषयी आपल्या मनामध्ये प्लॅन्स असतात किंवा अम्बिशन्स असतात, योजना असतात आणि त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा योजना आणि या सगळ्या ध्येय किंवा सगळ्या योजना आपल्या जीवनामध्ये आपण आखून ठेवलेल्या असतात, मनात तयार केलेल्या असतात, लिहून काढलेल्या असतात किंवा अजून बरंच काय काय असतं. पण ज्यावेळेस या योजना आपण बनवतो, कदाचित तुम्ही तुमच्या शिक्षणाविषयी योजना बनवली असतील मुलांनी, कदाचित जे अविवाहित आहेत त्यांनी विवाहाविषयी किंवा लग्नाविषयी योजना बनवली असतील, त्या लग्नाच्या योजनेविषयी किंवा तुम्ही जर तुम्हाला नोकरी नसेल आणि नोकरी शोधत असाल तुम्ही, तर नोकरीविषयी तुमची काही योजना असेल, त्या योजना असतील किंवा तुमच्या अम्बिशन्स असतील. तुमच्याजवळ जर घर नसेल आणि तुम्ही घराविषयी काही योजना बनवली असेल, जर तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या संपत्ती, तुमच्याजवळ काही आर्थिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल तर तुम्ही आर्थिक गोष्टीविषयी काही योजना बनवली असेल किंवा तुमचा व्यवसाय छोटा आहे तो तुम्हाला मोठा करायचा आहे त्याच्याविषयी तुम्ही काही योजना बनवली असेल. पण या सगळ्या योजना, कदाचित तुमची नोकरी असेल, तुमचं शिक्षण असेल, विवाह असेल, लग्न असेल किंवा तुमच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टी देवाच्या योजनेशी, देवाच्या सहमतीशी, त्याच्या कार्याशी तुम्ही जोडून पाहिलेल्या आहेत का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण या योजना किंवा या सगळ्या गोष्टी देवाच्या कार्याशी आपण जोडून पाहत नाही. जशा प्रकारे आपल्याला असं वाटतं की मी हे सगळं जे तयार करत आहे, मी हे सगळं जे बनवत आहे ते केवळ माझ्यासाठी आहे आणि माझं जीवन हे केवळ माझं आहे. देवाने केवळ मला आशीर्वाद द्यावा, देवाने केवळ मला पैसा द्यावा, देवाने केवळ मला नोकरी द्यावी, देवाने केवळ मला पत्नी द्यावी, देवाने केवळ मला माझ्या जीवनामध्ये माझं भविष्य उत्तम द्यावं, माझा बिझनेस चालावा, माझ्या घरामध्ये चांगल्या प्रकारच्या वस्तू द्याव्यात, मला माझ्या घरामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या गरजा त्यांनी पुरवाव्यात आणि मला बँक बॅलन्स उत्तम द्यावा, माझ्या इन्शुरन्सच्या पॉलिसीज भरपूर असावं. हे सगळं केवळ असावं. माझं जीवन मी माझ्या मनाप्रमाणे जगेन. देवाचं काम आहे केवळ आशीर्वाद देणं आणि गरजा पुरवणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं केवळ काम देवाने गरजा पुरवणं किंवा आशीर्वाद देणं हे काम नाहीये. तर देव तुमच्या जीवनासाठी योजना बनवतो, तयारी करतो आणि तुम्ही त्याला केवळ प्रतिसाद द्यावा अशी त्याची इच्छा असते. मी तुम्हाला जसं सांगत आहे की आपल्या गरजा, आपल्या दैनंदिन आवश्यकता, आपलं भविष्य, आपलं लग्न किंवा आपला पैसा, आपलं काय जे अम्बिशन्स असतील, या सगळ्याच गोष्टी त्याच्या योजनेशी नंतर जुळल्या जातात. त्याची योजना प्रथम असते. हालेलुया. आपण त्याला प्रतिसाद देतो आणि बाकी या सगळ्या गोष्टी तुमच्याशी जुळत जातात. मग पैसा जुळतो, भविष्य जुळतं आणि मग चांगली पत्नी जुळते आणि त्याच्यानंतर नोकरी जुळते, भविष्य आणि बिझनेस जुळतो आणि या सगळ्या गोष्टी नंतर जुळत जातात. हालेलुया. आपण काय करतो माहिती आहे, योजना, देवाची इच्छा, देवाचं सगळं काम बाजूला ठेवतो आणि आपलंच अम्बिशन त्याच्या डोक्यावर असं लावतो आणि आपण गुडघे झिजवतो, प्रार्थना करतो, बरंच काय काय करतो आणि म्हणतो की देवा तू हेच केलं पाहिजे आणि इथंच आपलं सगळं काही सुरू. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं आहे की देव तुमच्यासाठी योजना बनवतो. शौलाने त्याच्यासाठी योजना बनवलेली नसतील का? नक्कीच बनवल्या. हालेलुया. शौलाने त्यासाठी स्वतःसाठी कार्य केलं नसेल का? त्याला असं वाटत नसेल का की मी धिप्पाड आहे, मी शूर आहे आणि मी भाला चांगला फेकणार आहे, मी बाण चांगला चालवणारा व्यक्ती आहे, तलवार चांगली चालवणारा मी व्यक्ती आहे आणि इतकं सगळं. कारण योद्ध्याचा मुलगा योद्धा होतो आणि तो शरीराने सुद्धा केवळ धिप्पाड नव्हता, तर कसलेला योद्धा, त्याला म्हटलेला आहे कसलेला योद्धा होता. तोच केवळ नाही तर त्याचा बाप सुद्धा आणि त्याचा मुलगा योनातान सुद्धा हा कसलेला योद्धा होते. आणि योद्धा असणारा व्यक्ती नक्कीच त्या काळामध्ये त्याच्याजवळ अम्बिशन्स असतील, त्याच्याजवळ योजना असतील, त्याच्यासाठी बरंच काहीतरी ठरवलं असेल. पण त्या सगळ्या गोष्टी देवाने पूर्णपणे डायव्हर्ट केल्या आणि तो देवाच्या आवाजाला सहमती दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या आवाजाला सहमत. शौल ज्यावेळेस त्याला म्हणतो की तू इस्रायलचा राजा होणार आहेस, त्यावेळेस त्याची सहमती ती खूप महत्वाची सहमती आहे.
बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं सांगितलं होतं, सुवार्थ तुला सांगायचं ते पास्टरचं काम आहे, तुला लोकांना देवाचं वचन सांगायचं ते देवाच्या सेवकाचं काम आहे, मी काय त्यासाठी पगार घेत नाही, मला कुठल्या संस्थेनं त्यासाठी नेमलेलं नाही, मी केवळ चर्चमध्ये आलो होतो आशीर्वाद घेण्यासाठी, मी केवळ चर्चमध्ये आलो होतो माझ्या गरजा भागवण्यासाठी, मी केवळ चर्चमध्ये आलो होतो माझं लग्न होणार आहे त्यासाठी, मी केवळ चर्चमध्ये आलो होतो मला गाडी मिळणार आहे त्यासाठी, मी केवळ चर्चमध्ये आलो होतो मला घर मिळणार आहे त्यासाठी, मला जागा मिळणार आहे त्यासाठी, मला माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या घरातल्या वस्तू आवश्यक होत्या त्यासाठी, आणि मी केवळ आलो होतो स्वर्गात जाण्यासाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्वात अंतिम उद्देश काय की स्वर्गात जायचं. स्वर्गात जाणं हा अंतिम उद्देश आहे, पण देवाच्या योजना पूर्ण करणं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या अँबिशन्स पूर्ण करून स्वर्गात नाही जाऊ शकत, तुमच्या योजना पूर्ण करून स्वर्गात नाही जाऊ शकत. तुम्हाला तुमचं जीवन, तुमच्या योजना, तुमचं बोलणं, तुमच्या इच्छा, तुमच्या आकांक्षा, तुमच्या जीवनात असलेलं सगळं प्लॅनिंग देवाच्या योजनेशी जोडावं लागेल, देवाच्या योजनेशी सहमत व्हावं लागेल. देवाला म्हणावं लागेल की हो मी आहे. बायबलमध्ये एक व्यक्ती आहे की ज्यानं स्वतःचं सगळं जीवन गुंडाळून बाजूला ठेवलं आणि आपलं जीवन जे आहे ते देवाच्या कामासाठी, एकमेव कामासाठी समर्पित केलं. त्याचं नाव आहे नोहा. त्याचं नाव काय आहे माहितीये? नोहा. नोहा एक असा व्यक्ती होता की त्याच्या जीवनातल्या सगळ्या अँबिशन देवाने शून्य बनवल्या आणि त्याला एकच काम करायला सांगितलं, तुला तारू बनव. हालेलुया. तुला काय बनवायचंय? तारू बनवायचंय. तुला तारू बनवायचंय. तारूचं माप दिलं, त्याच्यानंतर तारूची लांबी रुंदी दिली, तारूची उंची दिली, कोणत्या लाकडाचं बनवायचं ते सांगितलं, त्याच्यानंतर कोणते प्राणी त्यामध्ये असावे हे सांगितलं, सगळं काही त्याला सांगितलं. आणि नोहाचं तिथून पुढे देवाने काम दिल्यानंतर तिथून पुढे तारू बनेपर्यंत आणि जगाचा नाश होईपर्यंत आणि तारुणातून बाहेर येईपर्यंत केवळ आणि केवळ तो देवाच्या योजनेचाच भाग होता, दुसरं कशाचा भाग नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानं संपत्ती नाही साठवली, त्यानं कुठल्याही प्रकारे ह्या गोष्टी नाही साठवल्या. देवाने त्याला बऱ्याच गोष्टी त्याच्या जीवनामध्ये, कारण आजूबाजूला सर्व लोक होते, संपत्ती साठवणारे होते, घर बांधणारे होते. बायबल सांगतं की नोहाच्या काळामध्ये लोक घर बांधत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, सगळं काही करत होते, बिझनेस स्थापन करत होते, सर्व गोष्टी केल्या जात होत्या. पण नोहाचं एकच अँबिशन होतं, एकच योजना होती, तारू बनवायचं. तारू बनवायचं, तारू बनवायचं. लोकांची घरं बुडाली, लोकांचे बिझनेस बुडाले, लोकांच्या नोकऱ्या बुडाल्या, त्यांचे जीव बुडाले, त्यांचं लग्न बुडालं, त्यांचं सगळं बुडालं, पण नोहाचं तारू मात्र हालेलुया. तारू बुडालं नाही, कारण ती देवाची योजना, कारण ती देवाने सांगितलं. देवाच्या आवाजाला त्यांनी सहमती दिली होती, म्हणून तारू बुडू शकला नाही. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण करतो काय माहिती, आपलं मुख्य काम जे देवाने आपल्याला नेमून दिले ते सगळं सोडतो आपण आणि आपल्याच म्हणण्याच्या पाठीमागे आपण लागतो. मग आपण जे करणार आहोत त्या गोष्टी तर होतच नाहीत होत, आणि देवाने ज्या करू इच्छिल्या आहेत आपल्या जीवनामध्ये त्या सुद्धा गोष्टी होऊ शकत नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये देवाच्या आवाजाला प्रतिसाद द्या. तुमच्या जीवनाविषयीचा उद्देश प्रभूचा काय आहे आजच आपल्या गुडघ्यावरती आहे, आणि प्रभूला विचारा की मला कशासाठी देवा तू ह्या जगात पाठवले, माझा काय जगण्याचा उद्देश आहे. मी तर खाण्यापिण्यासाठी केवळ आलो नाही, काही लोक तर खाण्यापिण्यासाठी तर जगतात. बायबल सांगतं खादाड असलं तर आपल्या गळ्याला सुरी लाव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही बऱ्याच व्यवहारिक गोष्टी बायबलमध्ये आहेत की ज्या व्यवहारिक गोष्टी आपल्याला त्या आपण त्याच्यामध्ये आणू इच्छित नाही देवाचं वचन, पण काही व्यवहारिक लोक पैशासाठी जगतात, काही लोक दुसऱ्याला आनंदित करण्यासाठी जगतात, काही लोक या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्यावर केवळ प्रभुत्व गाजवण्यासाठी जगतात, अधिकारासाठी जगतात, सन्मानासाठी जगतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे अँबिशन्स लोकांचे आहेत. आणि या सगळ्या, पण या सगळ्या अँबिशन्सला आणि सगळ्या गोष्टीला देव गुंडाळून ठेवायची, आणि देव म्हणतो माझ्या योजनेशी तू संलग्न हो, बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तुझ्याशी जोडल्या जातात, ऑटोमॅटिक जोडल्या जाते. पण ते ऑटोमॅटिक जोडण्यासाठी देवाच्या योजनेशी आपण संलग्न व्हायला हवं. हालेलुया. देवाच्या योजनेस. आता देवाची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये का असते बरं, किंवा तो तुमच्या आणि माझ्याकडूनच का करून घेऊ इच्छितो. वाचा माझ्या बरोबर उत्पत्तीचं पुस्तक, उत्पत्ती 6:5-13 पर्यंत मी वाचतो तुमच्यासाठी. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करेन. मानव, पशु व रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप होता. परंतु नोहावर त्याची कृपा दिसली होती. नोहाची वंशावळी येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळाच्या लोकांच्या मध्ये नीतिवान व सात्विक मनुष्य होता.
नोहा देवाबरोबर चालला. नोहाला, शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे होते. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती, ती जात जुलमाने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तेव्हा तो पहा ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांनी आपली चाल समजून बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीवरून त्यांचा नाश करेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बायबल आपल्याला नोहाच्या आणि त्या काळाविषयी सांगतं की जे नोहाच्या काळामध्ये झालेलं आहे. नोहा कशा प्रकारे देवाच्या आवाजाला प्रतिसाद देतो. देवाच्या आवाजाला प्रतिसाद देण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि जी नोहाच्या बाबतीत खरी ठरते त्या ठिकाणी, जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती. आणि ती गोष्ट आहे त्या ठिकाणी 9व्या वचनामध्ये. तो हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवा बरोबर चालला. हालेलुया. अजून सांगा, नोहा देवा बरोबर चालला. नोहा देवाबरोबर चालला. तुला पण देवा बरोबर चालायचं. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही देवा बरोबर चालत नाही तोपर्यंत त्याची योजना तुम्हाला समजत नाही, त्याचा आवाजच तुम्हाला ऐकू येईल. तुम्ही तुमची चाल चालत राहाल ना तर मात्र कोणत्याही प्रकारे तुम्हाला देवाचा आवाज ऐकू येणार नाही. देव काय सांगतो, काय करू इच्छितो, कशा प्रकारे तो काम करणार आहे, या गोष्टी तुम्हाला कधीच कळणार नाही. कारण तुमच्या समोर अँबिशन्स भरपूर असणार आहे. कारण हे जग वेगवेगळ्या योजनांनी भरलेलं आहे. जर 6000 वर्षापूर्वी ज्यावेळेस नोहाचा काळ होता त्या काळामध्ये जर लोकांच्या जवळ अँबिशन्स होत्या, त्या काळामध्ये केवळ नोहा व्यतिरिक्त दुसरा कोणताही माणूस देवाचा आवाज ऐकू शकत नव्हता. तर लक्षात घ्या, आजच्या काळामध्ये किती लोकांच्या जवळ अँबिशन्स आणि किती वेगवेगळ्या योजना असतील. हालेलुया. लोकांजवळ हजारो योजना आहेत, हजारो प्लॅनिंग्स आहेत आपल्या जीवनाविषयी आणि वेगवेगळ्या आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या सर्व प्रकारच्या गोष्टीविषयी. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला तिकडे जायचंय, मला असं करायचंय, सगळं करायचंय. या सगळ्या गोष्टीमध्ये देवाची योजना काय आहे नेमकी माझ्याविषयी, या गोष्टी शोधण्याचा कोणीच प्रयत्न करत नाही. केवळ लोकांना 5 मिनिटाची प्रार्थना करणं आणि केवळ बायबल वाचणं आणि त्यांना असं वाटतं की चर्चमध्ये केवळ मी येऊन बसले आणि देवाची योजना पूर्ण झाली माझ्या बाबतीत. नाही, देवाने तुम्हाला खाण्यापिण्यासाठी, देवाने कपडे घालण्यासाठी, चांगल्या प्रकारच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी, बँक बॅलन्स आणण्यासाठी, घर बांधण्यासाठी या जगामध्ये पाठवलेलं नाही. हालेलुया. देवाने काहीतरी गोष्ट अद्भुत करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आहात. हालेलुया. ज्यासाठी नोहा होता. नोहा सांगत राहिला लोकांना, पाऊस पडणार आहे आणि सर्व पृथ्वी पाण्याने बुडून जाणार आहे, तू माझ्यावर विश्वास ठेव. नोहाच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवला. कारण नोहाच्या काळामध्ये पाऊसच माहित नव्हता लोकांना. सकाळच्या वेळेस दव पडायचं आणि दवानी जमीन भिजून जायची आणि त्याद्वारेच पीक यायचं. आणि पाऊस हा कल्पना काय असते, पाऊस हे नेमकं काय असतं, याच गोष्टी लोकांना ठाऊक नव्हत्या आणि त्याच्यामुळे नोहाच्या शब्दावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. पण देवाला असं काहीतरी त्याच्याद्वारे लोकांना सांगायचं होतं की ज्या वेळेस तो जे नोहा शब्द सांगेल तो मनुष्य ऐकल्यानंतर ज्यावेळेस न्यायासनासमोर उभा राहील त्यावेळेस तो म्हणणार नाही की पावसाविषयी मला माहित नव्हतं, पावसाविषयी मला माहित नव्हतं, पावसाविषयी मला माहित नव्हतं. भलेही तू पाहिलं नव्हतंस पण तुला तुझ्यापर्यंत बातमी आली. हालेलुया. भलेही लोक आज येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत नाही किंवा त्यांना प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बापासाठी मारला गेला हे लॉजिक मध्ये बसत नाही, पण जर तुम्ही त्याजवळ घेऊन जाल सांगाल, भलेही तो त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार पण न्यायासनासमोर जाऊन तो म्हणणार की मला माहिती होतं, मला यांनी सांगितलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण त्या करण्यासाठी जशा प्रकारे नोहा सांगण्यासाठी होता, नोहा तारू बनवण्यासाठी होता, नोहा त्या देवाच्या योजना पूर्ण करण्यासाठी होता, प्राण्यांना बोलवण्यासाठी होता, लाकडाची निवड करण्यासाठी होता, त्या तारोला डांबर लावण्यासाठी होता, त्याच प्रकारे तिकडे चारा गोळा करण्यासाठी होता, धान्य गोळा करण्यासाठी त्याचं काम होतं. सगळ्या देवाच्या योजना होत्या. हालेलुया. हे देवाचं सगळं काम होतं. आज आपण एखादा छोटासा प्राणी ज्यावेळेस समजा खारुताई असेल किंवा एखादा ज्याला आपण पाल म्हणतो, जशा प्रकारे अशा वेगवेगळ्या प्रकारची प्राणी, तुम्ही विचार करा की खारुताई नेमकं नोहाने जहाजामध्ये कशी आणली असेल. हालेलुया. कारण खारुताईला जिवंत ठेवायचं होतं, देवाने त्याला सांगितलं असेल की ह्या प्राण्याला तुला घेऊन यायचं तारवामध्ये. हालेलुया. लक्षात ठेवताय तुम्ही, विचार करताय ह्या गोष्टीविषयी, तुम्ही वाचले का कधी ह्या गोष्टी? बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांना असं वाटतं मी केवळ स्वयंपाक करण्यासाठी आहे जगामध्ये, लेडीजला असं कपडे धुण्यासाठीच मी जगात आहे. कपडे धुण्यासाठी आणि स्वयंपाक करण्यासाठी आपण आलो नाही. हालेलुया. काम करण्यासाठी केवळ आपण आलेलो नाही, फक्त आपल्या कुटुंबाचा केवळ सांभाळ करण्यासाठीच आपण या जगामध्ये आलेलो नाही. देव तुमच्यासाठी काहीतरी योजना बनवत आहे.
देव तुमच्याद्वारे कोणास तरी प्राण वाचवणार. हालेलुया. देव तुमच्याद्वारे कोणाला तरी सुवार्ता गाजवणार आहे. देव तुमच्याद्वारे काहीतरी प्रकाश परावर्तित करणार आहे तुमच्याद्वारे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की माझ्याद्वारे नेमकं परमेश्वर काय करणार, या गोष्टी तुम्हाला देवाच्या चरणाजवळ बसल्यानंतर मिळतील. कारण बऱ्याच वेळेस लोक एखादा संदेश सुवार्तेचा किंवा देवाच्या कामाविषयी सांगितलं जातो ना, सुरुवातीला पहिल्यांदा त्याला असं वाटतं हा आता आपल्या हातामध्ये नवीन करार देणार किंवा फ्री ड्राईव्ह देणार आणि आम्हाला सुवार्तेला जाणार. पण देवाचं काम इतकंच नाहीये बरं. हालेलुया. देवाचं काम केवळ सुवार्ता सांगणेच इतकंच नाहीये. सुवार्तेपेक्षा पण अद्भुत काहीतरी परमेश्वर तुमच्याद्वारे करू की तुमचं जीवनच एक सुवार्ता बनेल, तुमचं जीवनच एक प्रकाशमय जीवन बनेल की ज्याच्याद्वारे तुम्ही दाखवून द्या की मी परमेश्वराने निवडलेला व्यक्ती आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस तुम्ही एंटी दिल्यानेच परिवर्तित होता असं नाही, किंवा एखादा फ्री ट्रॅक दिला आणि तुम्ही त्याला न सांगता काहीतरी आपलं सांगायचं म्हणून सांगून आलं असंच परिवर्तन होत असं नाही की तुमची प्रार्थना सुद्धा त्याचं परिवर्तन करू शकते, तुमचं आचरण सुद्धा त्याचं परिवर्तन करू शकते. तुम्ही बोललेलं खरं जे आहे, सत्य जे आहे, ते सत्य सुद्धा त्याचं परिवर्तन घडवू शकतं. तुम्ही त्याला दिलेला नकार सुद्धा, नो म्हणलेलं सुद्धा त्याचं परिवर्तन घडवू शकतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा व्यक्ती तुम्हाला चित्रपटाला बोलवतो, चित्रपट बघण्यासाठी. 2 दिवसापूर्वी सुरू झाले चित्रपट आणि चांगला चित्रपट लागलेला आहे, मी जाऊया आपण दिवाळीच्या मोसममध्ये. आणि तुम्ही त्याला म्हणता मी प्रार्थनेला जातो चर्चमध्ये आणि मी येत नाही, मी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येऊ शकत नाही. हा नकार त्याला विचार करायला भाग पाडला. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की मी नवीन करार दिल्यानंतर लोकांचं परिवर्तन होईल. मी नकार दिलेला आहे आणि माझा नकार लोकांना विचार करायचा भाग पाडला. हालेलुया. मी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याच्या वचनावर खरंच चालू लागलो, खरंच देवाचं वचन स्वीकारून त्याच्या वचनामध्ये जगू लागलो, त्यावेळेस बऱ्याच अशा गोष्टी होत्या की ज्याला मला प्रत्यक्षपणे नकार द्यायचा होता. आणि देव माझी परीक्षा पाहत होता की हा या ठिकाणी काम काय करतो, हा या ठिकाणी नकार देतो की चल माझ्यासोबत, तू माझा मित्र आहेस, मग मी तुझ्यासोबत आजपर्यंत हेच केलेलं आहे, इथून पुढे सुद्धा मी तेच करणार. पण मला तुम्हाला सांगू द्या की माझ्या जीवनामध्ये असे बरेच प्रसंग आले, त्यावेळेस मी सुवार्ता न सांगता केवळ माझ्या नकाराने त्यांनी विचार केला आणि ते म्हणाले की तू करतोस ते बरोबर आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये काहीतरी सामर्थ्य आहे. हालेलुया. हालेलुया. की तुझ्यासारखा जर व्यक्ती बदलू शकतो आणि या गोष्टीला नकार देऊ शकतो, तर निश्चित अर्थाने तो माझाही परिवर्तन करेल आणि अनेक लोकांचं जीवन बदलेल. हालेलुया. तुमचा नकार अनेक लोकांचं जीवन बदलेल. तुम्हाला असं वाटत असेल की मी काय करणार आहे, कारण काही लोकांना देवाने नकार देण्यासाठी बोलवलेलं असतं. नकार देण्याची देवाची योजना काय असते की तुम्ही नकार द्यावा. देवाची योजना असते तुम्ही कोणत्या ठिकाणी होकार द्यावा आणि कोणत्या ठिकाणी नकार द्यावा. देवाची योजना असते की तुम्ही देवाचं वचन तुमच्या कृतीतून सांगावं. देवाची योजना असते की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या वागण्या बोलण्यातून प्रगट करावं की मी प्रभूचं लेकरू आहे, मी प्रभूचं लेकरू आहे, मी प्रभूचं लेकरू आहे. हालेलुया. लोहा तारवामध्ये जाण्यापूर्वी कितीतरी मोठ्या संकटांना सामोरं गेले, कितीतरी गोष्टी त्याला नकार ऐकावा लागला, कितीतरी वेळेस त्याला निंदा सहन करावी लागली असेल. तो लोकांना ज्यावेळेस एखादा लाकूड घेऊन जात असेल आणि लोक त्याला विचारतात अरे हे कुठे घेऊन चालला तू, अरे ते तारू बनवायला सांगितलं परमेश्वराने त्यासाठी. डांबर ज्यावेळेस तू गोळा कर, कारण डांबर जर त्याच्याकडे एकट्याकडे नव्हतं, त्याने इकडून तिकडून सगळीकडून गोळा केला असेल. ज्यावेळेस तो डांबर विकत आणत होता किंवा तो खरेदी करत होता, त्यावेळेस त्याला असं वाटत असेल की अरे काय तू वेस्टेज पैसे घालवतो, या पैशामध्ये घर बांध, तारू काय बनव, तारूच राहणार आहे का कायमचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लोक विचारत असतील का त्याला, लोक नक्कीच विचारत असतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लोक विचारत असतील की तू घर न बांधता तारू का बांधतोय. प्रश्न पडला असेल लोकांना. हा भविष्यासाठी पैसे न साठवता, सोनं न खरेदी करता तारूसाठी पैसे खर्च करतोय. डांबर त्याच्याकडे जर विकतं नव्हतं, लाकूड तर इतकं भव्य दारू होतं ज्याच्यामध्ये हत्ती सामावले, ज्याच्यामध्ये उंट सामावले, जिराफ सामावला, ज्याच्यामध्ये खूप मोठे मोठे प्राणी सामावले, वाघ, सिंह आणि जे काही प्राणी पृथ्वीवरती आज जिवंत स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतात ते सगळे प्राणी त्या तारवत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते सगळे त्या ठिकाणी होते, याचा अर्थ त्यांनी लिहून ठेवले. ते किती भव्य तारू होते. मला सांगा, इतकं भव्य तारू बांधण्यासाठी लोहा का इतका श्रीमंत व्यक्ती नव्हता, पण त्यांनी मेहनत केली तारू बांधण्यासाठी. हालेलुया. त्यांनी कष्ट केले, आपलं सगळं एफर्ट्स लावले तिथे, आपलं सगळी मेहनत तिथे लावली, आपला सगळा पैसा तिथे खर्च केला. घर बांधायचं, तो मुलाला मला नाही घर बांधायचं, आपल्याला तारू बांधायचं.
हालेलुया. आपल्याला सोनं साठवून ठेवायचं नाही, सोनं साठवायचं, आपल्याला तारू बांधायचं. हालेलुया. परमेश्वराने सांगितलं देवाची योजना आहे, देवाची योजना आहे पूर्ण करायची, देवाची योजना आहे पूर्ण करायची, देवाची योजना आहे पूर्ण करायची. हालेलुया. ज्यावेळेस आपल्या समोर देवाचं काही कार्य येतं त्यावेळेस आपल्याला आपली गरजा आठवतात, आपल्याला आपलं हे मला हे करायचंय, मला तिकडे जायचंय, मला हे ह्याचा हप्ता भरायचा आहे, तिकडचे पॉलिसी करायचंय आणि हे द्यायचं. मग देवाला हे सगळं लिहून दिल्यानंतर हे सगळं काय कसं होतं. पण येशू ख्रिस्त आला तर हे सगळं तिथंच राहणार, काहीच त्याचा उपयोग नाही. या कोरोना काळामध्ये एवढी मोडली लोकांनी आपलं दवाखान्याचं बिल भरण्यासाठी सगळं काही मोडलं आणि कुठं नेऊन दिलं माहिती आहे की ज्याला खोटं बोलून 2000 रुपयाचं इंजेक्शन 80,000 विकलं त्याला नेऊन दिलं. कशासाठी? कारण देवाच्या योजनेत खर्च नाही केले म्हणून खर्च. समजा लोहाने जर खर्च केलं असेल तारू बांधलं, दुसरा कुणीतरी तारू बांधला असतं, दुसरं कुणीतरी तयार केलं असतं, दुसरं कुणीतरी देवाने निवडलं असतं आणि दुसऱ्या कोणाकडून तरी तारू बांधून घेतला असतं. देवाची योजना आहे तो कुणाकडूनही पूर्ण करून घे. पण लोहा मात्र बुडाला असता, त्याच्या मुलांचंही त्याचं घर बुडालं असतं, जी संपत्ती त्याने साठवली ती बुडाली असती आणि लोहाचं नाव आज बाहेर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगाल का की नोहा सारखं देवाच्या योजनेशी जोडला जा. बाजूला सांगा देवाच्या योजनेशी जोडला जा. जोपर्यंत तुम्ही देवाच्या योजनेशी जोडलं जात नाही तोपर्यंत तुम्ही जे करताय ना ते सगळं शून्य वाचणार. कारण देवाला कोणत्या प्रकारे, कारण बरेच लोक प्रश्न विचारतात करोना कशामुळे आला असेल, लॉकडाऊन कशामुळे झाला असेल, देव लोकांना शाळा करण्यासाठी. हालेलुया. माझ्या योजनेमध्ये जे आहे तेच मी करणार आहे, तुमचं सगळं काही शून्य आहे. हालेलुया. तुम्ही जे काही करताय ना त्या सगळ्याला मी शून्यवत करू शकतो हे देवाने दाखवून दिलं. मग भलेही तुम्ही मोठे ग्रुप बनवा, मोठ्या मोठ्या गोष्टी बनवा, सगळं काय बनवा, पण ते व्यर्थ बनवायचं की ते उपयोगात ठेवायचं हे माझ्या हातात. हालेलुया. आणि खरंच देवाच्या हातात. तुमचं जीवन हे व्यर्थ बनवायचं की देवाच्या उपयोगात आणायचं हे देवाच्याच हातात. पण तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल का? हालेलुया. बरेच लोक प्रतिसाद देत नाही. या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी पश्चाताप बुद्धीने प्रतिसाद दिला, पण लॉकडाऊन संपलं, प्रतिसाद संपला. कारण चालणारे नाहीये, कंटिन्यू चालणारे. लोहा देवा बरोबर चालणार. तुम्ही कोणाबरोबर चालता? तुम्ही पत्नी बरोबर चालताय नुसता? तुम्ही केवळ पास्टर बरोबर चालताय? केवळ तुम्ही विश्वासणाऱ्याबरोबर चालताय? तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबरच केवळ चालताय? या सगळ्यांच्या बरोबर चालत असाल, ठीक आहे, चालणं आवश्यक आहे यांच्या सगळ्यांच्या बरोबर. पण देवाबरोबर चालणाऱ्या लोकांचा देव शोधतो. देवाबरोबर चालणारे त्याला पाहिजे. जो देवाबरोबर चालत नाही त्याला देवाची योजना नाही सांगत. कारण वाटेतच तो सगळं सांगणार, रस्त्यातच तो सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रगट करणार. तो हळूच कानात तुम्हाला एक दिवस सांगेल तुला हे करायचं बरं, तुला इथे खरं बोलायचं. एक दिवस तुला हळूच कानामध्ये तो सांगेल इथं तुला सुवार्ता सांगायचे. या ठिकाणी तुम्हाला हळूच एक दिवस तो तुम्हाला प्रार्थनेमध्ये कानात सांगेल की तुला आज याला नाही भेटायचं. हालेलुया. इकडे नाही जायचं हे तुला हळूच देव कानामध्ये सांगेल. या ठिकाणी ऍडमिशन नाही घ्यायचं हे तुला देव हळूच कानात सांगेल. या ठिकाणी हे पैसे नाही खर्च करायचे हळूच तुला कानात सांगेल हे तुला हे असं करायचं. जानेवारीमध्ये माझ्याजवळ अशाच प्रकारे परमेश्वराने मला सांगितलं की तुला हे मदत करायची आहे ना, हे सपोर्ट करायचे. आता माझ्याकडे कंडिशन अशी होती की लॉकडाऊन आणि अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी, आणि मला असं वाटलं की प्रभू हे कसं काय शक्य आहे. आणि प्रभू म्हणाला मी तुला मदत करेन. आणि मी तुम्हाला खरं सांगतो जानेवारीपासून आत्तापर्यंत देवाने मला खरंच सपोर्ट करायला मदत केली. माझंच सपोर्टचं काही गॅरंटी नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि माझंच अशी परिस्थिती आहे की शक्य नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण देवाच्या योजनेशी जोडले जातो ना, खरोखर ज्यावेळेस आपण त्याचा आवाज ऐकतो ना त्यावेळेस काम आपलं राहतच नाही. मुळात काम सगळं काही त्याचं असतं. प्रेज द लॉर्ड. सगळं काही जबाबदारी सुद्धा त्याची असते. नोहाला तारू बांधण्यासाठी कोण सहाय्य केलं असेल? परमेश्वराने सहाय्य केलं. काय उंट त्याचा ऐकणार आहे काय? हत्तीला त्याची भाषा कळते काय? वाघाला त्याची भाषा कळते? सिंहाला काय त्याची भाषा कळते? सिंहाला राहणार तारवा जा तुझं प्राण वाचणार आहे असं सिंह त्याचं ऐकणार आहे का? हालेलुया. देवाने त्याला सांगितलं तू सिंहाशी बोल, सिंह तुझं ऐकेल. सिंह हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस धुळीचं इंजेक्शन नव्हतं, त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे आता सारखे पिंजरे नव्हते. बरंच काय काय होतं. आता सिंहाला जांभून ठेवायचं असेल तर बरंच काय काय आहे. ती सगळी साधनं नव्हती, पण ती साधनं नसताना सुद्धा सिंह त्याचा ऐकून तारवात आला. हत्ती त्याचा ऐकून तारवात आला होता, उंट त्याचा ऐकून तारवात आला होता, सगळे प्राणी त्याचा ऐकून तारवामध्ये येऊन राहिले होते. त्याला ठाऊक होतं की हा व्यक्ती आमचं प्राण वाचवणार आहे. देवाचं
ज्या ज्या वेळेस तुम्ही देवाच्या योजनेशी जोडले जाताना त्या वेळेस परमेश्वर अशा प्रकारे या बाजूने सगळ्या बाजूने देव काम करत राहतो आणि परमेश्वर खरोखर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करताना तुम्हाला दिसून येतो. पण चालणारे लोक पाहिजे, देवाबरोबर चालणार. देव म्हणाला माझ्यासाठी कोण जाईल, त्यावेळेस तो असं म्हणतो माझ्याबरोबर कोण चालणार. तुम्ही देवाबरोबर चालणारे व्यक्ती आहात. स्वतःला प्रश्न विचार की मी देवाबरोबर चालतो का. जर तुम्ही चालत असाल तर मी तुम्हाला खात्री देतो की देव तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल की जे तुम्ही पाहू पण इच्छित नसाल किंवा तुम्हाला पाहणे असं सुद्धा कधी स्वप्नात वाटलं नसेल. देव अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. या पृथ्वीवरचं सर्वात सुंदर असं ठिकाण सुद्धा त्या स्वर्गाच्या एका ठिकाणापेक्षा कितीतरी पटीनं अधिक नीच आहे. ते सगळ्यात श्रेष्ठ त्या ठिकाणी गोष्टी आहेत. हालेलुया. कारण का माहिती आहे, कारण परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यासाठी असं काही तयार करून ठेवलेलं आहे. त्या गोष्टी जर आपण पाहू शकलो ना आपल्या दृष्टांतामध्ये, आपल्या स्वप्नांच्या मध्ये, त्यावेळेस मी तुम्हाला खात्री देतो की परमेश्वर अद्भुत रीतीनं तुमच्या जीवनामध्ये कार्य करताना तुम्हाला दिसून येईल. आणि या काळामध्ये देवाने मला अद्भुत रीतीनं या गोष्टीसाठी माझी मानसिक तयारी केली. मला 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 बरेच वेळेस असं वाटायचं की माझी योजना देवाने पूर्ण केली पाहिजे, मी जे ठरवलंय ते पूर्ण केलं पाहिजे. पण देवाने मला या काळामध्ये या गोष्टी अगदी ठणकावून, अगदी प्रार्थनेमध्ये, दृष्टांतामध्ये, स्वप्नामध्ये ठणकावून अशा वेळेस सांगितलेलं आहे की तुला माझ्या योजनेशी जोडलं जायचंय आणि मग मी कसं काम करतो हे मग पहा. हालेलुया. 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 ज्या ठिकाणी मिळण्याची आशा नाही त्या ठिकाणी पेरणी करणं हे मुश्किल असतं, अवघड असतं. तर त्या ठिकाणी सुद्धा पेरणी करायला परमेश्वराने मला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. मिळण्याची आशा नाही, पीक येईल का नाही हे पण माहित नाही. त्या ठिकाणी पेरणी करण्यासाठी देवाला सांगितलं आणि ती पेरणी सुद्धा आपण करत राहिली पाहिजे. कारण जर ती देवाची योजना असेल तर ज्या ठिकाणी नापीक जमीन आहे ती सुद्धा सुपीक करण्याचं परमेश्वर. हालेलुया. प्रभू सामर्थ्य आहे. त्याच्या योजनेत ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस तो काम करू लागतो. देवाबरोबर चालणाऱ्या लोकांची आज देवाला गरज आहे. तुम्ही देवाबरोबर चालणारे आहात का. स्वतःला प्रश्न विचारा. प्रभू करो तुम्हाला या वचनाच्या द्वारे खूप आशीर्वाद करतो. कारण देव परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कार्य करू इच्छितो. पण कार्य करत असताना देव खरोखर तुम्हाला प्रश्न पण विचारतो की आज मी देवाबरोबर चालतो. आजच गुडघ्यावरती या प्रार्थनेमध्ये परमेश्वराजवळ जा की प्रभूसाठी मी माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारचं कार्य करतो. नोहासारखं मी देवाबरोबर चालत आहे का. तर देव त्याच्या योजना घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. भलेही आजूबाजूला परिस्थिती कठीण असेल, भलेही आजूबाजूला परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटेल की माझ्याबरोबर लोक साथ देत नाहीयेत, मला माझी पत्नी मला साथ देत नाही, माझा पती देत नाही, माझ्या घरातले कुटुंबातले लोक मला साथ देत नाही. देवाची योजना पूर्ण करण्यासाठी कदाचित परिस्थिती विपरीत आहे, बिझनेस बुडालेला आहे, काम थंड आहे, बँकेत एक पैसा उरलेला नाही आणि हे सगळं काही कर्ज आहे इतकं मोठं, हे सगळं आहे देवा. आणि मग हे सगळं तू म्हणतोस की तू हे कर, मी कसं काय हे करणार. मी तुम्हाला खात्री देतो ज्यावेळेस तुम्ही देवाच्या योजनेचा भाग म्हणाल त्यावेळेस सगळी परिस्थिती तुमच्या बाजूने बदलायला चालू करेल. देव सगळी परिस्थिती तुमच्या बाजूने ठीक करायला चालू करेल आणि असं काहीतरी कार्य तुमच्या जीवनामध्ये व्हायला चालू होईल की जे तुम्ही अपेक्षित नसेल. तुमच्या लाख प्रार्थना ते करू शकत नाहीत, तुमचे उपवास ते करू शकत नाही, तुमच्या जीवनात असलेल्या सगळ्या गोष्टी ते करू शकत नाही. तुम्ही कितीही मेहनत आणि कष्ट केले, रात्रभर कष्ट करत राहिले तरी पण जे मिळणार नाही ते परमेश्वराच्या योजनेशी जोडले गेल्यानंतर त्याचा आवाज ऐकल्यानंतर मिळायला चालू. हालेलुया. प्रभू तुमच्या जीवनामध्ये कार्य करताना तुम्हाला पाहिजे. मग भले की बिझनेस असो, भलेही तुमची नोकरी असो, तुमचं काम असो, तुमचं अम्बिशन्स असो, तुमचं भविष्य असो, जे काय असो त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि प्रभूला म्हणा आज मी तुझ्याशी जोडलं जातो, मला तुझ्याबरोबर चालत. आणि जर आज मी तुझ्याबरोबर जोडला जातो तर देवा तू माझ्या जीवनातल्या सगळ्या कामाला यश देशील. लक्षात घ्या, नोहाचं काम जळलेलं नाही, नोहाचं काम पाण्यात बुडलं नाही, नोहाचं ताल तरंगत राहिलं आणि लाखो प्राण्यांचे प्राण वाचले त्याच्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. 8 लोकांचे प्राण त्याच्यामध्ये वाचले, लाखो लोकांचे प्राण वाचले, लाखो प्राण्यांचे प्राण वाचले. आणि आज पृथ्वीवर जे आपण पाहतो ते सगळं काही नोहाने त्या काळामध्ये त्याच्या एफर्ट्स देऊन, त्याचं कष्ट देऊन, त्याची मेहनत देऊन, त्याचं सर्व जीवन देऊन समर्पित केलं होतं. हालेलुया. आणि म्हणून आज त्या गोष्टी आपण पाहतो. त्यानं जे समर्पण केलं नसेल तेच समर्पण करायला तुम्ही तयार आहात. तुम्ही तुमचं घर उभारत राहाल, पण जर तुम्ही देवाची योजना उभारणार नाही तर घर उभाराल तर खरं पण घर बुडून जाणार आहे. हालेलुया. घर उभारण्यापूर्वी, नोकरी उभारण्यापूर्वी, विवाह करण्यापूर्वी, लग्न करण्यापूर्वी, बिझनेस उभा करण्यापूर्वी
त्याच्यासाठी प्रार्थना करण्यापूर्वी प्रभूला विचारा तर खरं की प्रभू ही तुझी योजना आहे का? हे तुझं कार्य आहे की याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काय करावं अशी तुझी योजना, मी ते करायला तयार आहे. तू मग भलेही मला कष्ट पडतील, मेहनत पडेल, मला त्रास होईल, पण ते मी करायला तयार आहे. जर तुझं योजना उभी राहील तर माझं कार्य पण उभा राहील. मग तुमचं घर पण उभा करेल परमेश्वर. एक नाही 4 घर उभा करेल. हालेलुया, हालेलुया. तारवातून बाहेर आल्यानंतर लोहाने घर बांधलं नाही का हो? बांधलं. हालेलुया. सर्व पृथ्वी त्याची होती. Praise the Lord. हालेलुया. पृथ्वीवर कोणीच नव्हतं त्याशिवाय. हालेलुया. त्याशिवाय कोणी नव्हतं. सर्व जागा त्याची. प्रेज द लॉर्ड. नजर जाईल तिथपर्यंत, कुठेही जाईल तिथपर्यंत सर्व काही नोहाचं होतं. त्याला कोणीही विचारणार नव्हतं की तू इथे का बांधलास म्हणून. प्रेज द लॉर्ड. देवाने सर्व काही त्याला देऊन टाकलेलं. विसरलो आपण सगळे. बऱ्याच वेळेस होतं काय की आपण विसरतो की देव तुमच्यासाठी काय बनवू इच्छितो, काय तयार करू इच्छितो. ज्यावेळेस तुम्ही योजनेमध्ये येता त्यावेळेस अद्भुत काहीतरी तुमच्यासाठी तयार आहे. प्रभू तुम्हाला ते अद्भुत मिळेल.